हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी इम्प्रॉम्प्टू पॉडकास्ट घेऊन आलेली आहे। इम्प्रॉम्प्टू म्हणजे एकदम लगेचच्या लगेच ताजा इकडे व्हिडिओ आला आणि इथे रिॲक्शन आलं असं। तसं काहीसं मला आज असं वाटलं करावं असं, म्हणून मी आज बड्डे स्पेशल पॉडकास्ट घेऊन आली आहे। फेरीज बड्डे स्पेशल पॉडकास्ट। चला मग जास्त वेळ न दवडता दयाला सांगूया, दया दरवाजा तोड दो। व्हिडिओची सुरुवातच झाली ती गिनवण्यापासून, उपकार गिनवण्यापासून की कसं वाटलं तुला, आम्ही तुझ्यासाठी एवढं केलं, तुला गिफ्ट दिले, तुझा बड्डे केला, तुला जन्म दिला। आता तेवढंच विचारायचं बाकी राहिलेलं की तुला जन्माला येऊन, आमच्या पोटी जन्माला येऊन तुला कसं वाटलं, आम्ही तुला जन्म दिला त्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे। आता तू आमचं काय चरणामृत पी, थोड्या वर्षांनी ते पण बोलतील। म्हणजे असं कोण करतं? मलाच तो बड्डे थोडासा ॲबनॉर्मल वाटला की तुम्हालाही तसंच वाटलं? इट वॉज नॉट नॉर्मल, काहीच नॉर्मल नव्हतं। 10th बड्डे म्हणजे किती मोठा आणि किती असं एक, मला तर असं नेहमी वाटतं की फर्स्ट बड्डे भलेही तुम्ही करा न करा, हा तुमचा चॉईस आहे। कारण का त्या मुलाला काहीच कळत नसतं की काय चाललं आहे काय। फर्स्ट बड्डे एक आपली इच्छा म्हणून आपण करतो आणि असं म्हणजे फर्स्टच असतं आणि ते एकदम त्याच्या आयुष्याचा माइलस्टोन, त्या बाबूच्या बेबीच्या आयुष्याचा माइलस्टोन म्हणून आपण ते सेलिब्रेट करतो। बट मला असं वाटतं 5th बड्डे 10th बड्डे हे खरे म्हणजे सेलिब्रेट करण्यासारखे आहेत। 10th बड्डे स्पेशली कारण त्या वयात बऱ्यापैकी कळायला लागतं मुलांना, बऱ्यापैकी मेमरी डेव्हलप होते। म्हणजे तुम्ही सेव्ह करू शकता तुमच्या माइंडमध्ये मेमरीज, त्याच्या आधीचं कसं पुसल्या जातात एवढं लक्षात राहत नाही, पण 10th बड्डेचं वगैरे थोडंफार लक्षात राहतं बऱ्यापैकी। तर त्यामुळे समज आलेली असल्यामुळे 10th बड्डे हा ऑलवेज स्पेशल असतो आणि तो असा थोडा ग्रँड केलाच पाहिजे। चला आमच्या तुमच्यासारख्यांनी थोडा ग्रँड केला पाहिजे, पण हिने तर खूप मोठा करायला पाहिजे ना, कारण ही तर खूप पैसेवाली आहे, खूप अमीर आहे बाबा। अशी तशी कुठे तगड्या पॅकेजवाल्याची बायको आहे, तगडक 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 तगडक। मग आता काय भीक लागली? अरे असं ऑप्शन आपल्या मुलांना कोण देतं? स्पेशली असे आईबाप जे फ्लक्झमबर्गसारख्या देशात चाळीत राहतात, म्हणजे फ्लक्झमबर्गच्या चाळीत राहतात, इंटरनॅशनल ट्रिप्स मारतात, वर्षाला 3-3, 4-4 ट्रिप इंटरनॅशनल जातात आणि $450 गॉगल यूज करतात। एक नाही असे अनेक ज्यांच्याकडे बॅग्सचं कलेक्शन आहे, ब्रँडेड बॅग्सचं कलेक्शन आहे, ब्रँडेड क्लोथ्सचं कलेक्शन आहे। असे लोक म्हणजे यार ये बात कुछ हजम नहीं हुई, जमया नहीं हमको। अरे आमच्यासारखी पामरं पण करतात रे, हां काय नाही तर 4 लोकांना घरात बोलवून तरी अगदी म्हणजे साधी लोक तेवढं तरी करतात, एक पावभाजीची पार्टी तरी देतात। अरे असं नाही आहे की तुम्ही ग्रँडच सेलिब्रेट केला पाहिजे, पण ज्याने त्याने आपल्या परिस्थितीनुसार, म्हणजेच तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार सेलिब्रेट करायला हवाच होता। आणि बरं तुमचा तो डिसिजन असेल की नाही करायचा वगैरे, पण त्याचं जे कारण दिलं आणि त्याचं जे एक्सक्यूज जी सांगितली ना, ती तर म्हणजे भयानक होती, भयानक। काय तर म्हणे मी फेरीला चॉईस दिली होती, तुला बड्डे गिफ्ट्स पाहिजेत की तुला पार्टी पाहिजे, तर ती म्हणाली गिफ्ट्स, म्हणून आम्ही गिफ्ट्स आणले, मग पार्टी कॅन्सल। अरे बापरे, शिशी औकात दिखा दे यार बोंबले तूने, किती ना म्हणजे खालच्या दर्जाची तू। आणि काय म्हणजे तू काय लेवलचे असाल तुम्ही दोघं जण, हां भुरटे चोरटे भामटे, म्हणजे कसं असं करू शकतात यार आपल्या मुलांच्या बाबतीत। आणि नंतर तिला गिनवून दाखवते, तिला म्हणते की तुला हे दिलं आम्ही, तुला ते दिलं, तुला हे काय ते केक बनवून आणला, मग तू हॅप्पी आहे ना। अरे आता ती काय बोलणार? तू चॉईसच अशी दिल्यावर आता काहीतरी तरी दोन्ही खरं करायला पाहिजे। काय हरकत आहे? काही हरकत नाही ना, काय हरकत होती दोन्ही करायला? छोटेखानी पार्टी केली असतीस, हां। आणि इतकंच नाही तर बरं तुला पार्टी नाही द्यायची तर नाही द्यायची, तू मुलींना बाहेर घेऊन गेली असतीस, काहीतरी प्ले डेटला नेलं असतं, दुसरं काहीतरी त्यांच्यासाठी केलं असतं। आता तुला कार पण चालवता येते, मग तू स्वतः पण घेऊन जाऊ शकते, मण्याची गरज नाही आहे। मन्या आला तर आला, तो तर येणारच लोमत्यासारखा, तो कुठे काय राहतोय आज पण काय माहिती, आज सुट्टी घेतलेली का मन्या बापू? हां काय केलेलं
अख्खा दिवस फुगे फुगवत सगळं करायला वेळ होता, टाइमपास करत होता बसून तिथे. आता बोलेल नाही, ते वेळात वेळ काढून त्याचे तर किती ब्रेक होतात त्यालाच माहिती. सकाळी नाश्त्यासाठी ब्रेक होतो, मग लंचसाठी ब्रेक होतो, मग टी टाईम होतो. बाप रे बाप, असं म्हणजे कुठलं, आणि घरात बसूनच एवढे ब्रेक. काय कसलं ऑफिस आहे आणि कसलं काय, म्हणजे नसीब नसीब की बात आहे बाबा. पण नसीब असून काय उपयोग नाही ना, दानत नाही तर काय करणार. जरी तुला पार्टी करायची नव्हती तरी तू अशा कितीतरी गोष्टी होत्या ज्याने तू तो बड्डे स्पेशल करू शकली असतीस. कुठेतरी तिला पॅम्पर केलं असतंस नेऊन, तिच्या आवडीचं खाऊ पिऊ घातलं असतं, तिला बाहेर फिरायला नेलं असतं, नंतर कुठेतरी खेळायला नेलं असतं, काहीतरी असं वर्कशॉपला नेलं असतं, प्ले डेट केली असती, काहीतरी म्हणजे जे तिला लक्षात राहील असं काहीतरी स्पेशल तिच्यासाठी केलं असतं. हे काय आहे की तुला गिफ्ट पाहिजे की बड्डे पार्टी करायला पाहिजे. आणि बड्डे पार्टी म्हटलं तर 4 जणांना बोलवून पण चाललं असतं, तिच्या फ्रेंड्सना, जवळच्या फ्रेंड्सना. जसं तू वेल्लाचा बड्डे केला होता तेवढं पण नाही, अगदी नुसतं तिच्या फ्रेंड्सना बोलवून प्ले डेट पण अरेंज केली असतीस ना तरीही चाललं असतं. पण नाही, तुला ते करायचंच नव्हतं, कारण ते तुझ्याच्याने झालंच नसतं. नाहीतर कोणी राहिलंच नाही आहे. डेफिनेटली कोणाला बोलवणार, कोण येणार, कोणी येणारच नाही तुमच्या घरी. त्याच्यामुळे तो प्लॅन तर कुठे गिनतीतच नव्हता. म्हणून ही एक्सक्यूज तू दिलीस. आणि ह्यातनं तू काय करतेस माहिती आहे बोंबले, त्या मुलीला स्वतःसारखीच एकलकोंडी बनवतेस. ना तिला काही फ्रेंड सर्कल, ना तिला काही दुसरं 4 लोकांमध्ये मिसळण्याचं काही हे माहिती आहे, ना कसं बोलायचं, कसं राहायचं, कसं दुसऱ्या लोकांबरोबर मिंगल व्हायचं, ह्या गोष्टींची नाही काही नाही. तिच्या वयाच्या मानाने आता ती ही बघ, चियाना बघ, काल किती गोड ती बोलली तिच्या वडिलांना. शी इज सच अ ब्लेसिंग फॉर हर डॅड. म्हणजे कंपॅरिझन करू नये. प्रत्येक मूल हे आपापल्या पद्धतीने युनिक असतं, आपल्या पद्धतीने आपल्या म्हणजे एक त्यांची आयडेंटिटी असते, डेफिनेटली असते. बट सिरियसली अपब्रिंगिंग मॅटर्स. ही खरी गोष्ट आहे की तुम्ही कसं मुलांना अपब्रिंगिंग देता, कसं काय करता, किती थॉटफुल पॅरेंटिंग आहे, हे खूप मॅटर करतं. भले ती हा कशीही असेल, पण त्यांच्या ह्याच्यामध्ये ना ॲटलिस्ट तो शेटण्या थोडा तरी सॉर्टेड आहे अँड ही नोज लाईक हाव टू हँडल हिज किड्स. आणि त्याच्यामुळे तरी थोडासा इफेक्ट दिसतो की त्यांच्या मुलांचं अपब्रिंगिंग त्या बाबतीत तो स्ट्रिक्ट असल्यामुळे, त्या बाबतीत त्याचा से असल्यामुळे ते काही ना काही प्रमाणात तरी बऱ्याच प्रमाणात छान झालेलं आहे. वेरॅज ह्यांच्या केसमध्ये दोघेही भामटे भुरटे असल्यामुळे पूर्ण ह्यांच्यासारखीच ह्यांची मुलं झालेली आहेत. उद्या हे पण ह्यांच्याबरोबर असंच करणार, नुसतं फक्त मटेरियलिस्टिक आणि कॅल्क्युलेटिव्ह असंच विचार करणार. तिच्या बड्डेला तिच्यापेक्षा हिने स्वतःवरच जास्त खर्च केला असं वाटत होतं. काय तो ड्रेस बीस घालून 5 मिनटासाठी कोण येणार नव्हतं तुझं थोबाड बघायला, तरी पण कशाला एवढी नटली आणि थटली काय माहिती. आणि त्या दोन्ही मुलींना अरे ठीक आहे, त्यांना सिमिलर पेजवर ठेवायचं आहे किंवा कोणाला कमी जास्त असं नाही करायचं आहे, त्यांच्यामध्ये भेदभाव नाही करायचा आहे. बट बड्डे तरी ॲटलिस्ट स्पेशल डे असतो की नाही. त्या मुलीला कसं वाटणार की माझा आज काहीतरी माझा स्पेशल डे आहे, दिस इज माय डे. एक दिवस नाही का तिचा असू शकत, बाकी असतात ना 364 दिवस. दोघींना सारखं करा ना तुम्ही. एक दिवस तिच्यासाठी तो स्पेशल असू दे, हिच्यासाठी हिचा बड्डे स्पेशल असू दे. म्हणजे ते दोघींना सेम कपडे सेम टू सेम बँडवाल्यांसारखं घालण्यामागचं प्रयोजन काय होतं मला तेच कळलं नाही. आणि छान आहे, असं आहे तसं आहे म्हणून म्हणजे ह्याच्यापेक्षा तर कितीतरी बेटर ड्रेस घेता आला असता. वेलाच्या बड्डेला फेरीचा ड्रेस सेम नव्हता, वेलाचा ड्रेस वेगळा होता आणि फेरीचा ड्रेस वेगळा होता. त्याच्यामुळे ती युनिक आणि एक असं वेगळी दिसत होती. पण आज तसंच सेम ड्रेस सेम असं आम्ही दोघींना सारखं सारखं करतो म्हणून दोघींना सेम ड्रेस सेम वेळेला औक्षण करणं. त्याच्यानंतर केक कटिंगच्या वेळेला पण ती वेळेला नाही, ती एवढी लहान असून पण ती साईडला होती. पण ही तिला सांगते की अरे वेला तू पण ये, तू पण कर. अरे कशाला तिच्या मनात पण नाही आहे काय कुठली गोष्ट. तिला माहिती आहे आपल्या दीदीचा स्पेशल डे आहे, तिला करू दे म्हणून. पण नाही, हिला सगळ्यामध्ये तू हात लाव, तू हे कर, तू तसं कर. अगं तू
ते एकत्र त्यांना दाखवण्याच्या चक्करमध्ये जे तुझ्या मनात पण नाही आहे, तू इतकी महान तर नक्कीच नाही आहे, फक्त तुला जगाला दाखवायचं आहे की मी कशी बेस्ट पॅरेंट आहे, मी कशी बेस्ट मदर आहे आणि मी कसं त्या दोघींना समान हे करते, समान ट्रीट करते. ह्या चक्करमध्ये ना तुला हे दाखवण्याच्या, तुझ्या या दिखाव्याच्या चक्करमध्ये ना त्या मुलींच्या मनावर नकळतपणे परिणाम होणार आहे. हे लिहून घे बोंबले तू. काय करते, एक तर एकलकोंड करून ठेवलं, धूर्त बनवते त्या मुलींना. त्याच्यानंतर त्यांचीच आपापसामध्ये काहीतरी कॉम्पिटिशन, जेलसी लावली आहेस तू. म्हणजे तू काय ग, तू चांगली आई तर खूपच जाऊ दे आता, खूप दूरचे कोणाच्या मातृत्वावरती क्वेश्चन करू नये, पण तू करायला भाग पाडते असले काहीतरी उद्योग करून. कारण तू आहे ना मनापासनं काय नाही करत, सगळं आणि सगळं कॅमेऱ्यासाठी करते लिटरली. म्हणजे एवढी मी थकले आहे, माझं पाठ दुखले आणि असं झालं तसं झालं, एवढं तू काय केलंस, म्हणजे असं तू काय वेगळं केलंस, काय स्पेशल केलं. मंडळी मला सांगा, ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त कामं ही व्हिडिओसाठी करते, कितीतरी म्हणजे काढून करते, नसलेली कामं काढते आणि करत बसते, तेव्हा नाही ही थकत. म्हणजे ही सदान कदा थकलेली असते ती तर वेगळीच गोष्ट आहे, कारण हिला पाला जास्त होतो आणि मग आता ते सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. मग थकलं, आता मला खूप झोप येते, हे तर नेहमीच आहे, ढेपाळलेली असते बघावं तेव्हा. पण आज तर लिटरली काही न करता ढेपाळली होती. अख्खा वेळ पूर्ण व्हिडिओमध्ये ती जांगा होती. असे डोळे असे झाले होते. आणि काय म्हणजे काय, कोण कोणाला थकवतं, काय कुस्ती खेळतात की आणि काय उड्या मारतात ते त्यांना माहिती, कशाने एवढी थकते. आणि एकच वाक्य 2-2दा 3-3दा बोलते, एकच शब्द एका वाक्यामध्ये 3-4 वेळा बोलते. अगं तू काय करत असते उलट पुलट. आता ती स्कूलला जाण्यासाठी तयारी झालेली आहे तिची. आता छान तयारी झाली आहे, ती आता स्कूलला जाते, तयारी झाली. अरे किती वेळा तयार झाली आहे, छान आवरलं आहे, छान आवरलं आहे. मी पण छान आवरून हे वॉश करून घेतले आहेत, कारण आज स्पेशल डे आहे ना, तर स्पेशल डे असलं की हे वॉश करणं लागतं. तर मी हेअर वॉश केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. अरे स्पेशल डे आहे काय, स्पेशल डे काय पण असेल तर हे वॉश करत असते. हां, नुसती झुडपं धुत असते बघा, तेव्हा डोक्यावरचं आणि कुठलं जंगल साफ करत असते आणि म्हणे की स्पेशल डे आहे ना म्हणून. तिचा स्पेशल डे आहे, तुझा पण आहेच म्हणा, तूच आहेस ना ती महारथी, तुझा पण दुसराच जन्म झाला, तर आता काय बोलणार. बरोबर, कर बाई, हे वॉश कर आणि कुठले वॉश कर. आणि काय बडबडत होती ते गिफ्ट पॅक करताना. वेलाने बघितले होते आणि मग वेलाने बघितले तर मी काय केलं, मी पटकन जाऊन ते लपून ठेवले. आणि मग त्या आमच्या बेडरूममधनं आल्या ना, तर ते दाखवायला गेली तर मी तिथे ठेवलेच नव्हते. तर ती थोडी नाराज झाली. म्हणजे तिला माहिती आहे की मी तिला सरप्राईज देणार आहे, पण तरी पण ती थोडी नाराज झाली. तिला वाटलं की आणले नाही आहे मी गिफ्ट. तर ती विचारत होती, मी ते बघितलं होतं असं म्हणत होती. तर पण मी ते लपून ठेवले, कारण म्हणजे तिला आधीच सांगितलं असतं म्हणून मी ते लपून ठेवले. अरे काय तू काय स्टोरी सांगत बसली आहे आणि काय बडबड करते आणि किती मी असं ना, ते क्यूट किंवा काही मोमेंट्स असतात ना, त्या अशा बघूनच अशा फील झाल्या पाहिजेत. हिचं तर ते एवढं स्टोरी टेलिंगने पण नाही होत, काहीतरी उगाच झुरका मारून बडबडते असं वाटायला लागतं. अरे आगे बोल बका, टाइम नहीं है, निकलना है हमको, पनवेल के बहुत सारे काम पेंडिंग है, पनवेल निकलना है हमको. माहिती आहे ना मंडळी, विसरली नाही आहे मी. हां, तुम्हाला काय वाटलं आज मी सांगितलं नाही स्टार्टिंगला म्हणून मी विसरली असेल? नाही, मी तर दुसरं काहीतरी झपाटा मारायचा विचार करते. बघूया काय करायचं. करेन मी पण काही ना काहीतरी करेन, मी विसरत नसते. हां. आणि बड्डेचं तर म्हणजे सगळ्या गोष्टीची फुल स्क्रिप्ट मुलींना दिलेली असते असं वाटतं. स्पेशली फेरीला आणि सांगितलेलं असतं की ह्याच्यानंतर हे असं तुला सिक्वेन्समध्ये करायचं आहे. आणि सिक्वेन्समध्ये तुला नाही आठवलं कुठली गोष्ट तर मग ही काही ना काहीतरी बोलून असं रिमाइंड करते. जसं की जिन्यावरून चालत यायचं आणि मग ते असं गोल फिरवायचं, दॅट इज द फिक्स. म्हणजे कुठल्याही काही असेल, कुठे बाहेर जायचं, काय लुक दाखवायचं किंवा काय बड्डे किंवा असं काही असेल तर ती एकदम स्टेप एकदम ठरलेली आहे. मग त्या येणार, मग राऊंड मारणार, ती तिला गोल फिरवणार आणि मग पोज देऊन अशा उभ्या राहणार. मग मन्या तिकडून ॲक्टिंग करत असणार, ते दिसतंच कारण त्यात स्टॉप झालेले असतात. मग मन्या सांगणार की
ओके डन म्हणून झालं फिनिश. मग त्या नॉर्मल होतात आणि मग नंतर मग त्यांचं औक्षण करण्यात येतं. औक्षण केल्यानंतर मग पाया पडायला विसरली. दुसरीने लक्षात ठेवलं होतं की आता औक्षणानंतरची स्टेप आहे पाया पडायचं. मग छोटीवाली पाया पडली पण मोठीच्या भूला झालेली. मग लगेच बोंबलीने आठवण केलं की दोघेने पडा पप्पाच्या पण पडा. मग स्टेप आधी दोघींनी पाया पडायचं आणि मग पप्पाच्या पाया पडायचं. म्हणजे आठवण करून दिली किती संस्कारी आहेत माझ्या मुली, कसे मी त्यांच्यामध्ये संस्कार टाकते, कशा माझ्यासारख्याच संस्कारी होणार आहेत माझ्या मुली, असं ते दाखवण्याचा अट्टाहास. मग ते झाल्यानंतर मग आता काय करायचं, मग स्वतःच्याच बोलण्यातनंच दिसतं हिचं की कसं हिने सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग आणि कसं काय स्क्रिप्ट रेडी केलेली आहे. तर मग लगेचच आता नेक्स्ट काय करायचं आहे, आपण गिफ्ट काढायचा, सेलिब्रेशन करायचा नाही, आपण झुरका ढेकराला आपण आता बड्डे केक कट करायचा आहे ना. हां म्हणजे असं सगळं म्हणजे असं सिक्वेन्स. आता केक कट करायचं आहे, केक कट झाल्यानंतर मग गिफ्ट ओपन करायचं. अरे असं कसं मध्येच काय केक कट करायचं राहिलं काय, सगळं ते मधलं स्किपच करून टाकलं मुलींनी. असं म्हणजे आठवण करून देते, असं म्हणजे काही विसरायला नको, असं एकदम सिक्वेन्समध्ये सगळं जायचं. मम्माने तुम्हाला स्क्रिप्ट दिली आहे ना, मग असं कसं विसरलात तुम्ही. अँड ऑल दिस व्हाईल हा चोमूचंद काय करत असतो तिथे काय माहिती, नुसता कॅमेरा घेऊन उभा असतो, काहीतरी बोलायला सांगितलं तर बोलतो नुसतं. म्हणजे तुम्हाला काय बोलायचं का 2 शब्द मण्यार साहेब, तर मग मण्यार बोलणार, काहीतरी दाखवणार, आपल्या भावना व्यक्त करणार. नाही विचारलं तर काय चालेल, काय ठीक आहे, बोलायचं तर बोलणार, नाही बोलायचं तर नाही बोलणार. आणि मला अजून एक गोष्ट कळली नाही, जेव्हा ही त्या मुलींना आणायला गेली आणि जेव्हा ही म्हणाली की मी आता आजपासून असंच करणार आहे, मी आणायला जाणार त्यांना आणि सोडायला मण्यार जाणार, तर तेव्हा ही म्हणाली की मी 1-1.5 तास आधीच निघाली आहे, मला बरीच कामं आहेत, आता मला ती सगळी कामं करून मग मी त्या दोघींना पिक करणार. तर काय कामं केली हिने, अशी काय कामं होती 1-1.5 तास आधी. मला तर नक्की वाटतं की ही काहीतरी सेल्फ हे करायला गेलेली, म्हणजे हेअर नाहीतर नेल नाहीतर फेशियल, काहीतरी म्हणजे असं ग्रूमिंग करायला गेलेली होती ही. नक्कीच हिने काय कामं केली हिने, काय म्हणजे काय कळलंच नाही मला. फक्त ते केक उचलला, तिथून कुठून ते पिक केला, बस. अदर दॅन दॅट मला बरीच कामं आहेत, मला बरीच कामं राहिले, मला आता करायचे आहेत, बरीच कामं आहेत. काय कामं होती मला आता. आणि घरी पण ते काय जेवण बनवलेलं त्याच्यामध्ये पण तेच. अरे काय ते बटाटा वडा आय, म्हणजे काय ते. तिला एकदा तिने कधी सांगितलं की मला आवडतं, तर प्रत्येक वेळेला काही असलं, ती ट्रिपवरून आली बटाटा वडा, ती वरून खाली आली बटाटा वडा, ती खालून वर गेली बटाटा वडा, तिचा बड्डे असला बटाटा वडा, म्हणजे काही झालं तिला, ती आजारातनं उठली बटाटा वडा, म्हणजे झोपेतून उठली बटाटा वडा, तिला बटाटा वडा तिचा झाला वडा. काय करून ठेवलं ग बोंबडे तू. नुसतं बघावं तेव्हा आपलं सोपं काम करते बटाटा वडा बनवायचं. आणि पाणीपुरी, अगं बाई त्या पाणीपुरीचा अपमान नको करूस ग, एकदम आमच्या जीवाचा, म्हणजे आमचं एकदम काय नातं आहे असं ना. बोंबले नको ना, कशाला ना असे घाव घालतेस. अशी रिकामी पाणीपुरी, म्हणजे त्या दिवशी जसं हिने जलवाला जलसी ट्रान्सलेट केलेलं ना, तसं या गावठीने, या अनपडने, या अडाणटट्टूने त्या पाणीपुरीचं लिटरल मिनिंग घेतलं आहे वाटतं. पाणी आणि पुरी, एक तिखट पाणी बनवायचं आणि पुऱ्या तळायच्या, झालं. त्या पुऱ्यांमध्ये तिखट पाणी भरायचं, म्हणजे एक पाणी घ्यायचं आणि पुरी, पाणी पुरी, पुरी पाणी, पाणी पुरी, बस. त्याच्यामध्ये रगडा नाही, उकडलेला बटाटा नाही, का चणे नाही, घोडी चणे खाते तर चणे तरी घाल ग घोडे, हां ते नाही, नाहीतर बुंदी नाही, काही म्हणजे काहीच स्टफिंग नाही, नुसतं रिकाम्या पुरीत पाणी भरायचं, ते सुद्धा ओन्ली तिखट पाणी, नो स्वीट वॉटर, नो इमली वॉटर, काय नाही. कसली काय बनवते आणि काय थकते, नाही तर थक गए भाई साहब. डोळे बंद कर,
आता डोळे बंद कर, डोळे उघडू नको, पप्पा सरप्राईज घेऊन येत आहेत. तर सरप्राईज हे आहे मंडळी की आता आम्ही हिला 10 गिफ्ट्स देणार आहोत. 10 बड्डेला 10 गिफ्ट्स. सो आता मण्यार घेऊन येतो आहे गिफ्ट्स. तर सरप्राईज. डोळे बंद कर, डोळे उघडू नको, डोळे उघडू नको. अरे भाई, डोळे बंद केले तरी तिला ऐकायला येतं ना, बहिरी थोडी येते. हां, डोळे बंद कर, डोळे बंद कर आणि बोलते की मंडळी असं सरप्राईज आहे. मग सरप्राईज काय राहिलं, ऐकलं तिने. गेडपट कुठची येड्या, राऊंड राऊंडची, राऊंड 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 चुबस. कहाँ से आते हैं यार ये लोग. म्हणजे खरंच यार, काय प्रकार आहे अशी. आणि ते केक कटिंग, एक तर तो केक, अरे मग आता काय बोलू मी, आता काय बोलली तर त्या केक बनवणाऱ्याचा अपमान होईल. एनिवेज छान होता, व्हेरी नाईस. पण जरा जास्त गिचमीट नव्हते काय. हां, काय करून ठेवलेलं म्हणजे मला ना कंट्रोल नव्हत मंडळी. म्हणजे मी असं लपून नाही ठेवू शकत. असं खरं ते खरं येतच माझ्या तोंडातून बाहेर. म्हणजे छान असेल पण ते काय किती गिचमीट, काय गर्दी करून ठेवलेली. आणि डोंट टेल मी की तो केक तुम्ही नंतर उरलेला कट करून वगैरे तिला स्कूलमध्ये पाठवलं आणि तो शेअर वगैरे केला. कारण लिटरली तुम्ही बघितलं मंडळी, मण्यार आणि बोंबल, स्पेशली मण्यार. म्हणजे बोंबलला तर आपण वेरियस इन्स्टन्सेसला बघितलं आहे, पण आजच्या व्हिडिओचं हायलाईट होतं मण्यार. मण्यार बोटं चाटून, अक्षरशः 5ही बोटं चाटून, तुम्ही बघू शकतात 5ही बोटं त्याने चाटली, अक्षरशः अशी लीक केली. आणि नंतर त्याच हाताने तो केकमधले पीसेस किंवा केकमधलं काय उचलून चॉकलेट आणि काहीतरी असं ते सगळं भरवत होता. एक दुसऱ्याला ते लोक भरवत होते आणि सगळ्यांनीच तसं केलेलं आहे. सो सिविक सेन्सच्या गोष्टी करणारी बोंबल लिटरली, म्हणजे इतकं पण तुम्हाला सेन्स नाही आहे की टिश्यूज वापरावेत, काहीतरी हँड टॉवेल ठेवावं, काहीतरी यूज करावं. आणि यू शुड नॉट लीक इट ऑन कॅमेरा. आणि अगेन डिप युअर हँड इन द केक अँड ऑर डिग युअर फिंगर्स इन द केक. म्हणजे काय, किती ते गचाळपणा, किती घाणेरडेपणा. आणि नंतर तो केक जर ह्या लोकांनी वाटायला नेला असेल तर मग म्हणजे आय जस्ट कांट इमॅजिन. कसे घाणेरडे लोक आहेत यार हे लोक. आणि मोठे मोठे त्या दिवशी हॉरिझॉन्टल टेबल कॉन्फरन्स घेऊन बसलेली बाता मारायला सिविक सेन्सचा. हाय तुझा सिविक सेन्स, चाटूकुटची बोटं चाटतात त्याच्यातच घालतात. आणि मण्यार तू तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती अशी, आणि तूच असा निघाला. अँड अबाउट दोज गिफ्ट, लास्ट बट नॉट द लिस्ट, काय होतं ते म्हणजे असे गिफ्ट्स तर आपण उठसूट मुलांना देत असतो. म्हणजे अगेन आमच्यासारखी पामरं बाबा, मिडल क्लास पीपल, आम्ही असंच मुलांना असं ड्रॉइंग सेट आणि मग्स आणि घरात घालण्याचे चप्पल्स, हे तर असंच आवडलं, आता चेंज कर, बऱ्याच दिवस तेच वापरतो आहे तर चेंज कर म्हणून असं काहीतरी युनिक आलं, बघितलं, घेतो. तो सेट जो तू तिला दिलास तो आमच्या इथे 20 dirhamला मिळतो. त्याच्यापेक्षा मोठा 20वाला तुझ्या ह्याच्यामधला तर मला वाटतं फक्त काहीतरी वॉटर कलर आणि ब्रशेस आणि काहीतरी होतं. तर ते असं ते तर मला वाटतं 12-13 दिरामलाच मिळत असेल. आणि हा जो मी सेट बोलते तो खूप काय बोलतो आपण त्याला, मोठा असतो. त्याच्यामध्ये वॉटर कलर असतात, स्केच पेन असतात, त्याच्यानंतर क्रेयॉन्स असतात, वेगवेगळे ब्रशेस असतात, ते बॉटलवाले वॉटर कलर्स असतात, असं वेगवेगळं म्हणजे 5-6 वेगवेगळ्या गोष्टी असतात. पेन्सिल असतात आणि स्टेशनरीचं सामान असतं. ते काहीतरी 20-25 दिरामला मिळतं. आणि बाकी हिने दिला तो तर मला वाटतं 12-13 दिरामच्याच वर्थ असेल. आणि तो मग पण म्हणजे फार तर असून किती असेल तर. आणि ते चप्पल्स काय ते घेतले, म्हणजे ठीक आहे असं वेगवेगळं, पण यार यू आर तगडा पॅकेजवाली मॅन, तगडा. एक काहीतरी असा मस्त एकदम झटांग गिफ्ट द्यायचं ना असं. हां, नाही तर काहीतरी असं करायचं तिच्यासाठी इन्व्हेस्टमेंट किंवा काहीतरी असं ना भारी भरकम. स्वतः असं सोडते का. तुला मग दिला तर चालेल, मग घेऊन भीक माग बोललं तर बसणार तू. आले मोठी 10 गिफ्ट देते, कोणालाही येडा बनवते ग, पोरींनाच बनव. तसंच आहे, तेच आहे, येडा बनवते तू, सगळ्या दुनियाला येडा बनवते. त्या स्वतःच्या घरच्यांना सोडणार आहेस का. त्यांचा तर पहिला नंबर.
त्यांना येडा बनवते आता बसून. पण ठीक आहे, कर्मा इज बॅक ऑलवेज. हे तुम्ही लोक खूप कर्मा 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 करता ना, हे तुम्हाला येणार आहे फिरून. बाड्या बाड्या बाता आणि पोकळ पाणीपुरी खाता. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची होती, जी मागच्या पॉडकास्टमध्ये राहून गेली आणि मग मला एका आपल्याच सबस्क्रायबर ताईंनी DM केला. तर लिटरली म्हणजे तारखांचा तर असा घोळ करते, असं ब्लंडर करते. लिटरली त्या दिवशी ही म्हणाली होती, ज्या दिवशी ही इंडिया डे सेलिब्रेट करायला गेलेली त्या दिवशी संडे होता, कारण ही बोलली की मॅच आहे संध्याकाळी, तर तो संडे होता. म्हणजे दुसऱ्या दिवशीच हिची स्कूल स्टार्ट होणार होती मंडेपासून. मंडेच्या व्लॉगमध्ये म्हणजे मंडेचा जो हिने शूट केला, जो ट्यूजडेला अपलोड झाला, त्यामध्ये ही म्हणते आहे की स्कूल चालू व्हायला 2 दिवस आहेत आणि फेरीच्या बड्डेला 3 दिवस आहेत. तर मग हा व्हिडिओ जो मंडेचा सांगून ट्यूजडेला टाकला, तो फ्रायडेचा होता का हां, की सॅटर्डेचा होता? कारण जर संडेला तुम्ही लोक गेले होते आणि तर त्याच्या आधी तुम्ही ती शॉपिंग आणि मग ती बड्डेची शॉपिंग ते कधी केलं? आणि ते जर तुम्ही मंडे ट्यूजडेला केलं तर स्कूल कधी चालू झाली? कुछ तो गड़बड़ है दया, बहुत बड़ी गड़बड़ है दया. इसका आज ऐसा दरवाज़ा तोड़ दो ना कि वापस कभी जुड़ ही ना पाए. रुको 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 दया, रुको रुको, अभी नहीं, जरा रुको रुको, जरा सब्र करो. आला लगेच तोडायला, नुसता बसलेलाच असतो तिकडे. हिचा दरवाजा उघड, हिचा दरवाजा तोड, बंद कर, बस थांब जरा. मला अजून एक गोष्ट सांगायची मंडळी. फेका काकूंचं बघितलं का आज तुम्ही? आणि काल बघितलं का? काल फेका काकूंनी म्हणजे त्या भामट्या मिशाने तिने आधी एक व्हिडिओ टाकला होता. मामा मामींकडे गेले होते आजी आजोबांच्या पितराचं लोणी खायला. पण मग आपल्याच एका मेंबरने तिथे कॉमेंट केली, एकदम हुशार, सॉलिड, एक नंबर अशी कॉमेंट केली ना की व्हिडिओच गायब केला फेका काकूच्या फेकाड्या भामट्या पोरीने. थांबा तुम्हाला ती मी कॉमेंट दाखवते. आणि आज लगेच आली भावाच्या नावाने उदो उदो करायला बसली तिकडे येऊन. आणि आई जरा काहीतरी कवरअप करायचा प्रयत्न करते, काकू जरा काहीतरी सांभाळून घ्यायचा प्रयत्न करतायत. त्या म्हणतायत की मी करते, पहिल्यापासून मीच करत आली आहे, माझ्या नवऱ्याचं मीच करणार तर कोण करणार. आणि ठीक आहे ना, असं काय सगळीकडे असं काय हे नाही आहे, म्हणजे केलं पाहिजे. पण आई म्हणजे बायको पण करूच शकते. बायकोने केलेलं, जर बायको हयात आहे तर बायकोने करावं, मुलाचा नंतर नंबर लागतो. पण एनिवेज त्या बाबतीत मी जसं तुम्हाला सांगितलं, मला त्या मॅटरमध्ये जास्त काही बोलायचं नाही आहे. पण मला फक्त इतकंच सांगायचं आहे की फेका काकूने 2दा तिला ते बोलण्यापासून अडवलं आणि विषयांतर केलं. पण परत मिशी त्यांचं बोलणं झाल्यानंतर स्वतःचं तुणतुणं वाजवलंच तिने. मे भाऊ को निचोड़ के ही छोड़ेगी, भाऊ को या नंगा का पुंगा करके ही छोड़ेगी. ओमीशा मम्मी को उल्लू बना कर कहाँ चल दी भाऊ की पुंगी बजा कर. आता बघा मला सगळं करावंच लागतं. आता भाऊ नसल्यामुळे, आता इथे कोणी नाही आहे बघायला, त्याच्यामुळे मग मलाच सगळं करावं लागतं. आणि इकडे सगळं मीच बघते, मम्मीचं पण वगैरे, तर माझ्यावरच ती जबाबदारी आहे. तर त्याच्यामुळे मलाच सगळं करावं लागतं. तर समजून घ्या थोडं तुम्ही माझ्यावरती. म्हणजे मी किती पण असं बिझी असली तरी पण मला ह्या गोष्टी कराव्याच लागतात. कारण माझ्यावर आता मी ती जबाबदारी घेतलेली आहे. सगळे आहेत पण आता कोण नाही आहे, तर मग मीच सगळं पार पाडते माझ्यावर. ओके 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 बाई, बस बस बस, ओके, तूच वेटोळा घातला पूर्ण लपेटणार तू, तेव्हा शांत बसणार. तेव्हा बघ, ही साडी घेऊन दिली असतीस ना, आज ही वेळ आली नसती तुझ्यावर. आता बघ, त्या साडीपायी तुझं तर नाहीच आहे म्हणा, पण ते आहे त्या घराला वेटोळा घातला तिने. आणि बोंबलीला अजून एक मला गोष्ट सांगायची आहे. म्हणजे बोंबलीबद्दल बघा मंडळी, मी एका ह्याच्यावर पण किती ना, म्हणजे मला आठवतच राहतं की बाई जरा ना सुटेबल म्युझिक टाकत जा. कशाला पण पवित्र म्युझिक नाही द्यायचं. आज पण ते काहीतरी पवित्र म्युझिक लावून ठेवलेलं. पूजा आहे का? बड्डे आहे ना, मग बड्डेला जरा असं हॅप्पी आणि असं काहीतरी पार्टी वाई बसलं पाहिजे ना. तेच आपलं कुठे पण आपली सुरू होते सितार घेऊन, मशरीवाली सिताराबाई. चल बस, चल बट. सो दया, बस झालं माझं.
आता तू बंद करू शकतो दरवाजा. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.